लागणार आहे. अगदी बरोबर प्रश्न आहे. आणि इथेच चूक आणि गुन्हा यातील कायदेशीर फरक येतो. न्यायालयाने स्पष्ट केलं की ही घटना अनैच्छिक चूक होती, म्हणजे अनवधानाने झालेली चूक होती. अनवधानाने. हो, फौजदारी खटला दाखल होण्यासाठी घोर निष्काळजीपणा किंवा गुन्हेगारी हेतू, ज्याला कायद्यात मेन्स रिया म्हणतात, तो सिद्ध होणं आवश्यक असतं. या प्रकरणात डॉक्टरचा रुग्णाला इजा पोचवण्याचा कोणताही हेतू नव्हता, त्यामुळे न्यायालयाने याला फौजदारी उत्तरदायित्वाऐवजी दिवाणी उत्तरदायित्वाचं प्रकरण मानलं. म्हणजेच नुकसान भरपाई देणे योग्य आहे, पण तुरुंगवासाची शिक्षा नाही. अच्छा, म्हणजे कायद्याच्या भाषेत चूक आणि गुन्हेगारी स्वरूपाची चूक यात खूप मोठं अंतर आहे. याचा अर्थ डॉक्टर आणि नर्सवर मग काहीच कारवाई झाली नाही का? नाही, तसं नाही. फौजदारी गुन्हा रद्द झाला, पण शिस्तभंगाची कारवाई नक्कीच झाली आहे. डॉक्टर दीप्ती यादव यांचं नाव दिल्ली मेडिकल काउन्सिलच्या राज्य नोंदणीतून 30 दिवसांसाठी काढण्यात आलं. आणि ज्या नर्सने कापसाची चुकीची मोजणी केली, तिच्यावरही शिस्तभंगाची कारवाई करण्याचे निर्देश दिले गेले. इतकंच नाही तर रुग्णालय आणि डॉक्टर यांना 25,000 रुपयांचा दंड ठोठावण्यात आला, जो दिल्ली पोलीस शहीद निधीमध्ये जमा करण्याचे आदेश दिले. म्हणजे शिक्षा झाली, पण ती व्यावसायिक स्तरावरची होती, फौजदारी नाही. यातून एक गोष्ट स्पष्ट होते की प्रत्येक वैद्यकीय चुकीकडे कायद्यात गुन्हा म्हणून पाहिलं जात नाही. अगदी बरोबर. आणि हेच या प्रकरणाचं सार आहे. हे प्रकरण आपल्याला एका महत्त्वाच्या प्रश्नाकडे घेऊन जातं. वैद्यकीय व्यावसायिकांकडून झालेली गंभीर चूक, ज्यामुळे रुग्णाला जीवघेणा त्रास होतो, पण कायद्याच्या चौकटीत तो फौजदारी गुन्हा ठरत नाही. अशा स्थितीत रुग्णांचे हक्क आणि डॉक्टरांची व्यावसायिक जबाबदारी यांचे संतुलन नेमकं कसं साधलं जावं? वैद्यकीय निष्काळजीपणा आणि फौजदारी गुन्हा यांच्यातील ही सीमारेषा अधिक स्पष्ट करण्याची गरज आहे का? यावर नक्कीच विचार करायला हवा.